चार सब हमारे पानी में जा रहा है. We have to protect, and there has to be some solution to remove the trash. So please save our earth and protect. ये बस अभी की बात नहीं है, बहुत टाइम से चल रहा है, बहुत दिनों से, बहुत सालों से चल रहा है. कोई कुछ इसके बारे में कर नहीं रहा है. हे खूप वेळपासून चालू आहे आणि हे काहीतरी करायला लागेल याच्यासाठी. ज्यांना ब्लीडिंग इश्यू किंवा अस्थमा नाही आहे त्यांना पण प्रॉब्लेम होत आहे. ज्यांना अस्थमा आणि ब्लीडिंग इश्यू आहे त्यांना कसं वाटणार. लाइक अभी हम लोग हॉस्टल से बेसिकली तो काफ़ी ज़्यादा पोल्यूशन के कारण जैसे शुरू होने से पहले AQI अराउंड 37-40 था, बट जैसी फायर शुरू हुई और स्मोक ऑलमोस्ट 12-12:30 के आसपास AQI अराउंड 150 प्लस चला गया था. सो काफ़ी सारे मेरे फ्रेंड्स ने भी प्रॉब्लम फेस कर उन्हें भी हमें हॉस्पिटल में एडमिट करना पड़ा. और जितना भी वेस्ट है वो सारा इलीगल है. वेस्ट देखा जाए तो एरिया काफ़ी बड़ा है, रिवर के इस साइड भी है कॉलेज साइड और रिवर के उस साइड भी है. और तुला बोलायचं I'm a student from this university and I am from the School of Vedic Sciences. आमचं डिपार्टमेंट नदीपात्राच्या खूप जवळ आहे, ज्याचा अर्थ आहे की तिथला जेवढा पण स्मोक आहे तो आमच्या डिपार्टमेंटपर्यंत येतो. जर इतक्या हजारांमध्ये मुलांना अवेअरनेस आहे या गोष्टीची, तर गव्हर्नमेंटला, लोकल्सला एवढं समजायला पाहिजे की जे पण ते कचरा तिथे फेकतायत ते खूप चुकीचं आहे आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी आणि आपल्या हेल्थसाठी दिस इज व्हेरी रॉंग. सो प्लीज मेक शुअर की वी गेट द सपोर्ट and they clean all the garbage that is there and the pollution is stopped as soon as possible. सर तुम्ही बोला. नमस्कार, माझं नाव प्राध्यापक ऋतुराज हजारे. खरं तर सामान्य माणसाचा जीव खूप स्वस्त झाला असं वाटतंय. गेल्या काही दिवसांपासून एवढा धूर आणि एवढं पॉल्युशन आहे इथे. जसे मच्छर मरतात तशी लोक मरत आहेत, लहान मुलांना प्रॉब्लेम होत आहेत, आम्हाला शिक्षकांना कशाचा त्रास होतो आहे, मुलं दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. माझी प्रशासनाला लवकरात लवकर विनंती आहे की त्यांनी याच्यावरती काहीतरी तातडीने उपाय करावा आणि लवकरात लवकर हे पॉल्युशन संपवून टाकावं. धन्यवाद. ये जो इशू है ये अभी का नहीं है, ये 3 साल से होते आ रहा है. 3 साल से हमारे कॉलेज में लोनी गांव से आसपास की जगहों से भर भर के ट्रक भर के कचरा आता है. वो ट्रक भर के कचरा आता है, वो कचरा गिरते हुए पूरे वहाँ तक जाता है और वो लैंडफिल भरे जाते हैं. वो लैंडफिल वहाँ पर भरे जाते हैं जहाँ पर एक वाटरफॉल है, वहाँ एक पूरी नदी है. पूरी नदी में कचरा भरे आ रहा है, मच्छर हो रहे हैं, पूरा बदबू आ रहा है. इतना प्यारा कैंपस के बगल में ये सब हरकतें करते हुए प्रशासन को इसका जवाब देना चाहिए. इसके लिए आगे बात बढ़ानी चाहिए. ये कचरा एक आज का इशू नहीं है, इट्स बिन अ वेरी लॉन्ग इशू. फ्रॉम 10 years, 11 years it has been happening and it is time for us to take a step now. That's why all the students have gathered here to show that we are coming forward for this issue. We want this resolved today as soon as possible. ये इशू बहुत दिनों से यहाँ पे हो रहा है और अभी भी आप देख सकते हैं. अगर वहाँ पे जाके आप देखो तो आग अभी भी लगी हुई है. हमारे एग्ज़ाम चालू है यहाँ पे. जो भी हॉस्टल में रहते हैं उनका पढ़ाई बिल्कुल भी नहीं हुआ है, हम लोग प्रिपेयर नहीं कर पाए. इसकी वजह से हम लोग एग्ज़ाम्स भी नहीं दे पा रहे हैं. ऑनेस्टली एक दिन सुबह आके देख रहे थे हम लोग, यहाँ पे पूरा धुआं हो चुका था. ऑनेस्टली यहाँ पे खड़े रहे तो डोम नहीं दिख रहा था, यहाँ से इतना धुआं हो चुका था ताकि हम लोग प्रिपेयर भी नहीं कर पाए कुछ भी. और हमारे एग्ज़ाम के मार्क्स ऐसे आएंगे हमको खुद को पता नहीं चल रहा है. ऐसे आप कैसे प्रिपेयर करें हमको खुद को पता नहीं. नमस्कार, मी स्वयं चव्हाण. मी MIT EDTचा छात्र आहे आणि गेले काही दिवस इथे MIT EDTमध्ये खूप सारा धूर होतोय. ही आग जी लागली आहे याच्यामुळे ना फक्त आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय, बट आम्हाला खूप असं घशाला अवघडल्यासारखं होतं इथे. आणि या सगळ्यामुळे प्रशासनाने आमचं ऐकलं पाहिजे. प्रशासनाने लवकरात लवकर जे काही जागा वगैरे द्यायची आहे ते दिली पाहिजे आणि त्याच्याबरोबर वेळच्या वेळी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. असं आपण जर मुलांना या धुरामध्ये ठेवलं, आमचे कितीतरी साथी इथे ॲडमिटेड आहेत विश्वराज हॉस्पिटलमध्ये वगैरे, तर आमच्या सगळ्यांचा आवाज ऐका. देशाला वाचवा, यूथ वाचवा, कचरामुक्त करा लोणी कचरामुक्त करा. धन्यवाद.
तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आमचा MIT कॅम्पस हा लहान मुलांपासून ते PhD पर्यंत आमच्या कॉलेजमध्ये सगळं चालवलं जातं. तर तुम्हाला लहान मुलांपासून जर हे नदीच्या कडेलाच असं लहान मुलांचं आमचं कॅम्पसच्या लहान नदीच्या कडेलाच लहान मुलांचं स्कूल आहे. तर लहान मुलांना त्याचा अति परिणाम घातक असा परिणाम होतोय लहान मुलांच्या तब्येतीवर. तर आमचे जोडीदार किंवा लहान मुलं शाळेतले तर हे खूप सिरियस आहेत आणि विश्वराज हॉस्पिटलमध्ये खूप ॲडमिट आहेत. तर प्रशासनानं यावर काहीतरी कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घ्यावे, कारण एवढा सुंदर जर कॅम्पस आहे तर त्याच्या बाजूला अशी घाण जर टाकली तर हे बरोबर नाही, कारण याच्यामुळे लहान मुलांच्या आणि आजूबाजूच्याही परिसरावर याचा घातक परिणाम होतोय. तर याच्यावर प्रशासनानं लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी नम्र विनंती. आणि आमचा MIT ADTचा कॅम्पसची विल्हेवाट असं लावू नका, कारण आमचा एवढा सुंदर कॅम्पस आहे. तर आमच्या कॅम्पसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दुसऱ्या राज्यातून सुद्धा मुलं येतात. तर अशा सुंदर कॅम्पससाठी कॅम्पसची तुम्ही वाट लावू नका, नदीच्या कडेला कचरा टाकू नका. आणि कारण या कचऱ्यामुळं प्रदूषण आणि रोगराई दोन्ही पसरतंय. तर याची प्रशासनाला माझी कळकळीची विनंती की याच्यावर तुम्ही कडक कारवाई करावी. धन्यवाद.
नदी किनारे आग है, कचरा करना पाप। जैसे कि आप सभी को यहाँ पे बताया कि जैसे नदी हमारी माँ है, भारत में हम नदी को माँ मानते हैं और इतना कचरा यहाँ पे फेंक रहे हैं हम। या क्या कर रहा है प्रशासन? क्या मैं पूछना चाहता हूँ ये प्रशासन का क्या है, क्या चल रहा है? यहाँ के सरपंच आके क्या कर रहे हैं? गायकवाड़ जी से मैं पूछना चाहता हूँ यहाँ का कचरा क्यों साफ नहीं हो पा रहा है? हमारे कॉलेज वाले जो बच्चे इतने परेशान हुए, क्या हो रहा है? ट्रिपल इंजन की सरकार है महाराष्ट्र में, ये हो रहा है, ये है आपका विकास, ये कर रहे हैं आप विकास। मैं प्रशासन से सवाल पूछना चाहता हूँ, ये है विकास आप लोगों का? ट्रिपल इंजन की सरकार चल रही है यहाँ पे, क्या हो रहा है? अभी रिसेंट इलेक्शन हुए जिला अध्यक्ष, क्या कर रहा है? अभी तक हो गया ना, इलेक्शन हो गया, अब तो काम करिए। यहाँ पे बच्चे मर रहे हैं, क्या कर रहे हैं आप लोग? मैं यही बस कहना चाहता हूँ। आपको ब्रीफ दिया ही है कि व्हाई वी आर हैविंग दिस प्रोटेस्ट। तो सबसे पहले लेट्स स्टार्ट। भारत माता की वंदे वंदे। तो बोलो मेरे पीछे, स्वच्छ विद्यालय सुंदर भविष्य। बोलो गाइस, रिपीट करो, स्वच्छ विद्यालय सुंदर भविष्य। स्वच्छ विद्यालय सुंदर भविष्य। बोलो गाइस, गाइस जो बोलो सर ये चूड़े अंदर मीडिया के यस। तो चलो, गली गली में शोर है, कचरा करना बंद है। Come on, MIT यूनिवर्सिटी, गली गली में शोर है, कचरा करना बंद है। गली गली में शोर है, कचरा करना बंद है। फिर से एक बार सब लोग एक साथ, गली गली में शोर है। हां, नमस्कार. गेले 4-5 दिवस झालं जो काही कचरा नदीमधला जो काही टाकला गेलेला आणि तो पेटवला गेलेला विषय होता, तर त्यामध्ये इथली विद्यापीठातले विद्यार्थी, या संकुलामध्ये असलेले शाळा कॉलेजेस, त्या विद्यार्थ्यांना बरंच त्यामध्ये फेस करायला लागलं. जो काही धुरळा त्या ठिकाणी झाला, रात्री तो सगळा त्या कॅम्पसमध्ये पसरला. आणि जसं आता या कॅम्पसमध्ये जवळपास 5,000 मुलं वास्तव्याला आहेत, 1,000 जवळपास आमचे कर्मचारी या ठिकाणी राहतात. तर अशा सगळ्या त्या लोकांना रात्री त्या धुरामुळं प्रचंड त्रास झाला आणि त्या ह्याच्यामध्ये मुलांना आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं. काही मुलं हॉस्पिटलाइज झाली. त्यानंतर हे सरळ शुक्रवारपासून ते मंगळवारपर्यंत चालत राहिलं. तर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून त्या ठिकाणी त्या आगीला विझवण्यासाठी प्रयत्न केला. आग आटोक्यात काल आम्हाला थोडंसं दुपारनंतर ती आग कंट्रोलमध्ये घेण्यामध्ये यश मिळालं. तर त्यामध्ये आता ही मुलांची भूमिका आहे की अशा पद्धतीनं कचरा त्या नदीपात्रामध्ये टाकणं हे अतिशय अयोग्य आहे आणि तो पेटवून तो नष्ट करणं हे त्या पुढचं दुर्दैव आहे. तर ह्या कचरा पेटवल्यामुळं जे काही त्यामध्ये असलेलं प्लास्टिक किंवा इतर जे काही घटक त्या ठिकाणी येतात, तर त्यामुळं ही परिस्थिती निर्माण होती आहे. आणि अजूनही परत ते डम्पिंग गार्ड त्या ठिकाणी आता रिकामं झालेलं आहे. आता आग विझलेली असल्यामुळे परत त्या ठिकाणी डम्पिंग व्हायला लागतं. तर त्या ठिकाणी परत कचरा डंप होणार आणि भविष्यामध्ये हीच परिस्थिती परत आणखी काही दिवसांनी त्यांना फेस करावी लागेल, असं त्या मुलांची भावना असल्यामुळं काल त्या मुलांनी हे आंदोलन करणार आणि ह्या पद्धतीनं ही भूमिका व्यक्त केली रात्री उशिरा. आणि आज सकाळी ही मुलं म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी पहिल्या इयत्तेपासूनची ते रात्री पोस्ट ग्रॅज्युएशन PhD पर्यंतचे सगळे मुलं त्यामध्ये त्यांनी सहभागी केलेले आहेत आणि ते आंदोलन त्या ठिकाणी कचरा बंदचं करतायत. तर त्यांचं एकच म्हणणं आहे की या नदीपात्रामध्ये हा कचरा नाही टाकला पाहिजे आणि त्या नदीपात्रामध्ये हा परत कचरा पेटवला गेला नाही पाहिजे. तर त्यासाठी ते शासनाचं आणि ग्रामपंचायत प्रशासनाचं देखील ते लक्ष त्या ठिकाणी वेधू इच्छितात. आणि इथून पुढे भविष्यामध्ये त्या ठिकाणी अशी कुठलीही अनुचित घटना घडू नये. हा काही केवळ फक्त या विद्यार्थ्यांचा आणि या विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांचा विषय नसून या हायवे
पर्यंत ते पोहोचतंय. मागच्या 3-4 दिवसामध्ये आपणही पाहिलं असेल, पूर्ण हायवे देखील त्या धुरामुळे ब्लॉक झालेला होता. पहाटे साधारण 2 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत त्या हायवेवरती देखील दृश्यमानता जी आहे ती अतिशय कमी झालेली होती. तर ही सगळीच बाब जी आहे ती या परिसरातील नागरिकांसाठी सुद्धा काही योग्य नाही अशी भावना त्या मुलांची आहे. आणि त्या मुलांनी त्यांचे काही स्लोगन्स तयार करून या ठिकाणी शासनाचा निषेध त्या ठिकाणी ते नोंदवत आहेत. त्यांचं अजून एक म्हणणं आहे की गेल्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी या मुलांनी अतिशय ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. ही मुलं काही लोकलमधली सगळी नाही आहेत. यामध्ये ही मुलं परराज्यातली आहेत, इतर जिल्ह्यातली आहेत, काही परदेशातली आहेत. तर अशी ही सगळ्या देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं हे या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. तर या सगळ्या मुलांनी ते फेस केलं. परंतु त्यांचं एक म्हणणं आहे की गेल्या 5 दिवसामध्ये एवढं सगळं हे झालं, परंतु शासनाची कुठलीही अथॉरिटी त्या ठिकाणी याला आली नाही. फक्त फायर ब्रिगेड जर PMRDA सोडलं तर कुठलीही शासनाची अथॉरिटी त्या ठिकाणी त्यांच्या ह्या परिस्थितीला पाहायला बघायला किंवा त्यांना विचारपूस करायला त्या ठिकाणी आली नाही. आमच्याकडून विद्यापीठाच्या वतीनं जे काही मागणी म्हणजे ग्रामपंचायतीला जागेचा विषय असेल, इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी पाठपुरावा करत आलेलो आहे, अजूनही पाठपुरावा करतो आहे. परंतु आज विद्यार्थ्यांनी त्यावरती आक्रमक भूमिका घेऊन या विद्यापीठातून आम्ही हा कचरा त्या ठिकाणी टाकणं आणि ते जाळणं यापुढे आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका त्या मुलांनी घेतली. आणि ही सगळीच मुलं म्हणजे शाळेतली आहेत, कॉलेजमधली आहेत आणि महाविद्यालयातली आहेत, अशी सगळी मुलं या ठिकाणी या मेन गेटला येऊन त्यांचा शासनाचा निषेध ते नोंदवत आहेत. धन्यवाद. बहुत जोर से गाइस, यहाँ से कचरा हटाओ, हमें बचाओ.